नमस्कार मित्रांनो, तर बघा आज आमच्या घरी काय प्रोग्राम बनवत आहे माझी मुलगी। बघा आता हे काय आहे, डाळ बाटी। हे बघा ही आहे का तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे काय म्हणता याला? हे बघा हे गव्हाचं पीठ आणि सगळं मिक्स करून असं करून हे असं होतंय, याला काय म्हणतात तुमच्याकडं? आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मी आता आलोय कामावरनं, घरी आलो होतं, माझ्या मुलीनं असा प्रोग्राम बनवला होता, तर मग मला असं वाटलं होतं चला बाबा व्हिडिओ बनवू आणि आपण व्हिडिओ टाकू आणि त्याच्यासोबत खायला डाळ, त्याच्यासोबत खायला अशी डाळ बट्टी म्हणता म्हणणे याला आमच्या हिशोबाने। तर अशी डाळ बनवली आहे आणि अशी बनवलं बघा डाळ बट्टी। तर मग तुम्हाला कशी वाटली आणि ही तुम्हाला आम्ही खाऊन पाहिल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला सांगू आम्हाला कशी लागली। आणि त्याच्यानंतर मग आता इकडे बघा, त्याच्यानंतर मग असे हे उडदाचे पापड आहेत, त्याच्यानंतर उडदाचे पापड तळायचे। आणि आजचं आमचं जेवण हे आहे, आजचं जेवण आमचं हेच आहे। आज काही पोळी वगैरे नाही, काय नाही। ही माझी मुलगी म्हणली की बाबा आपल्याला येऊच जरा वेगळ्या प्रकारचं जेवण बनवायचं आहे पप्पा। म्हणलं चालेल बेटा, मला फोन केला होता तिने, मी कामावर होतो तेव्हा फोन केला 4-1 वाजता। ती म्हणली आज तुम्हाला सरप्राईज देते पप्पा, मी एकदम भारी बनवते काहीतरी खायला वेगळं। आणि तिची मम्मी गायडेशन करते तिला, तिची मम्मी आता मध्ये बसलेली आहे, थोडं काम करत आहे। त्या दोघींनी असं करू तर म्हणलं चला एक व्हिडिओ बनवू आपण। आता मी याच्यामध्ये व्हिडिओ सोडणार, लॉंग व्हिडिओमध्ये सोडायचं आहे मला त्याच्यामुळं। तर मग असं मला असं म्हणायचं आहे की कसा आलाय मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का, व्हिडिओ आला आवडला का आणि कसा आला आमचा ब्लॉगमध्ये तर मला सांगा बरं का। पापड हा, तर पापड बघा कसा फुगतो, पाहिलं ना कसा पापड फुगतोय असा। खरंच बरं का, चुलीवर खाण्यामध्ये काहीतरी वेगळीच चव असते असं लोक म्हणतात। आणि मग आज मला पण आता आमचा गॅस संपल्यामुळे आहे ना, आम्हाला पण अंदाज आलाय। पण मग आता गॅस आला तरी बी आम्ही काय करतोय माहिती का, चुलीवरच स्वयंपाक बनवतोय। कारण की त्या दिवशी गॅस संपल्यामुळे माझ्या मिसेसनं बाहेरच स्वयंपाक केला, कांद्याची पात, बाजरीची ज्वारीच्या भाकरी। मला असं वाटलं की गॅस येऊच नाही। आणि 2-3 दिवस रविवार आला मध्ये, रविवारी बी प्रोग्राम तिथंच झाला। काल लोड नव्हता आला, काल पण टाकी भेटली नाही आणि आज भेटली तरी पण मग आम्ही चुलीवरलाच बेत बनवायला लावला। कारण की चुलीवरलं खूप छान जेवण लागत होतं, 2-3 दिवस झाला आम्ही तेच करत होतो आणि खूप छान स्वाद आहे जेवणाचा चुलीवरच्या। तर मग आमचं असा प्रोग्राम बनवला आज आम्ही जेवणाचा। पापड पा एक नंबर उडदाची पापड आहे, उडदाची पापड बघा। तर आता शेवटची पापड राहिला आहे माझा, झाला आहे परफेक्ट। आता आम्ही परत आता जेवताना आता परत तुम्हाला परत दाखवू आपण, कारण की आता हे चल दादा हे घेतो का मध्ये चल। तरी झालेला आहे पाय दीदीनं पूर्ण पापड वगैरे पूर्ण झालेला आहे। आता ही पूर्ण बेटा ते बंद करते का? आता दूध आणलेलं आहे का रे? हा दूध आणले का गरम करून त्यामध्ये? तर आता आम्ही बघा मस्तपैकी हे सर्व साहित्य घरामध्ये घेऊन जाणार, मस्त जेवण करणार आहे। जेवणाचा प्रोग्राम मध्येच होऊ, तर चला आता घरामध्ये जायचं आहे। बेटा ते हे कर इसतो चला। तर आता मस्त भजी आहेत जेवायला बघा, भजी बनवलेले आहेत आणि मस्त भजी आहेत, ही भाकरवडी आणि पापड आणि डाळ बट्टी म्हणतात याला असं।